लबाड लांडग्याची शहाणपणाची शाळा। एका घनदाट जंगलात एक लबाड लांडगा राहत होता। तो फारच चतुर आणि धूर्त होता। जंगलातील इतर प्राण्यांना फसवून आपल्या स्वार्थासाठी काहीही करायची त्याची सवय होती। पण त्याचा तो स्वभाव त्याला कुठे नेऊन ठेवणार होता। ही गोष्ट त्याच्या शहाणपणाच्या शाळेची आहे, जिथे तो एका चमत्कारिक अनुभवातून खरा बोध घेतो। जंगलात सगळे प्राणी लांडग्याच्या कपटी स्वभावाने कंटाळले होते। तो सतत कोणाला ना कोणाला फसवत असे। कधी सशाला सांगायचा की तू जर मला गाजरं आणून दिलीस तर तुला माझ्या गुहेत खेळायला देईन। ससा गाजरं आणायचा, पण लांडगा त्याला हाकलून देत असे। एकदा त्याने हरणाच्या पिलांना फसवले। तुमच्या आईला एक सुंदर फुलांचा गुच्छ हवा आहे, मी तो तुम्हाला दाखवतो, असे सांगून तो त्यांना जंगलात दूर घेऊन गेला। पण वेळीच त्यांची आई आली आणि त्यांना वाचवून नेले। अशा अनेक युक्त्या लांडगा करत राहिला, पण शेवटी सर्व प्राणी त्याच्यावर विश्वास ठेवायला लागले नाही। एक दिवस जंगलातील सगळे प्राणी जमले। वानरराजाने सभा घेतली। हत्ती, सिंह, कोल्हे, ससे, हरणे, अस्वले सगळेच आले। हा लांडगा नेहमी फसवणूक करतो, आम्ही आता काय करावे, हत्तीने विचारले। त्याला शिक्षा द्यायला हवी, वाघ ओरडला। पण त्याला सुधारण्याची संधी द्यायला हवी, कोल्ह्याने शांततेने सुचवले। शेवटी ठरले की लांडग्याला एक शिकवणीची संधी द्यायची। जर तो सुधारला नाही तर त्याला जंगलातून हाकलून लावायचे। प्राण्यांनी जंगलाच्या किनारी एक शाळा उघडली, शहाणपणाची शाळा। या शाळेचे मुख्य गुरुजी होते एक अनुभवी, समजूतदार आणि बुद्धिमान हत्ती बाबा। लांडग्याला सक्तीने तिथे पाठवण्यात आले। सुरुवातीला त्याला शाळा आवडली नाही, पण हळूहळू तो तिथल्या शिकवणींमध्ये रस घ्यायला लागला। पहिल्या दिवशी हत्ती बाबांनी विचारले, चांगले आणि वाईट यामध्ये काय फरक असतो? लांडग्याने पटकन उत्तर दिले, वाईट म्हणजे दुसऱ्याला फसवणे आणि चांगले म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करणे। हत्ती बाबा हसले, बाळा, खरे चांगले म्हणजे दुसऱ्यांसाठीही विचार करणे। लांडग्याला ते पचले नाही। एके दिवशी शाळेत एक ससा आला। त्याने विचारले, प्रामाणिकपणा म्हणजे काय? हत्ती बाबांनी सांगितले, प्रामाणिकपणा म्हणजे खरे बोलणे आणि कधीही फसवणूक न करणे। लांडग्याने हस्त विचारले, पण फसवून मिळवले तर ते अधिक चांगले ना? हत्ती बाबांनी एक प्रयोग केला। त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना एक खजिन्याची पेटी दिली। ही पेटी फक्त प्रामाणिक विद्यार्थ्यांसाठी उघडेल। सगळ्यांनी प्रयत्न केला, पण फक्त त्यांनीच उघडली ज्यांनी काहीही लबाडी न करता प्रामाणिकपणे प्रयत्न केला। लांडग्याने विचार केला, माझे लबाडीचे मार्ग मला कधीच काही टिकून देणार नाहीत का? एक दिवस जंगलात एक हरवलेले हरिणाचे पिल्लू मिळाले। सगळे प्राणी त्याला मदत करत होते, पण लांडगा विचार करत होता, याचा मला काय फायदा? पण हत्ती बाबांनी सांगितले, कधी कधी निस्वार्थ मदतीमुळेही आपण मोठे होतो। लांडग्याने एक पाऊल पुढे टाकले आणि त्या पिल्लाला त्याच्या आईपर्यंत पोहोचवले। त्या आईने त्याचे आभार मानले आणि जंगलातील सगळ्यांनी त्याची स्तुती केली। त्या दिवशी त्याला कळाले, मैत्री ही फायद्यानेच नाही तर प्रेमानेही जिंकता येते। लांडग्याला अजूनही अधूनमधून लबाडी करायची सवय होती। एकदा त्याने खोटे बोलून सस्याकडून त्याचा चहा पिऊन घेतला। पण काही दिवसांनी त्याच्याच गुहेत आग लागली। तो मदतीसाठी ओरडू लागला, वाचवा, वाचवा। पण सगळे प्राणी म्हणाले, हा नेहमी खोटे बोलतो, यावर विश्वास ठेवायचा का? शेवटी कोल्ह्याने त्याला पाहिले आणि मदत केली। तेव्हा लांडग्याला समजले, खोटे बोलणाऱ्या माणसावर कोणी विश्वास ठेवत नाही। शेवटी हत्ती बाबांनी सांगितले, तू आता खूप शहाणा झालास, पण हे शिकवलेले धडे आयुष्यभर लक्षात ठेव। लांडग्याने सर्वांसमोर कबूल केले, आता मी कधीही फसवणूक करणार नाही। मी प्रामाणिक राहीन आणि इतरांना मदत करीन।
सगळ्या प्राण्यांनी टाळ्या वाजवल्या. जंगलात पुन्हा आनंद भरून आला. आणि त्या दिवसानंतर लांडगा लबाड लांडगा राहिला नाही. तो शहाणा लांडगा झाला. ही गोष्ट आपल्याला शिकवते की फसवणूक, खोटेपणा आणि स्वार्थ आपल्याला कधीही मोठे करू शकत नाही. पण प्रामाणिकपणा, मैत्री आणि निस्वार्थ मदत हीच खरी शहाणपणाची शाळा आहे. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंटमध्ये लिहा आणि हो लाईक करायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला आणखी नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.